आज आपण उपवासाचा पोटभरीचा नाश्ता बनवतोय. त्यासाठी आपण कप वरई घेतली, त्यासाठी अर्धा कप साबुदाणा घेतलेला आहे आणि तो मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे. त्यामध्ये आता अर्धा कप दही घातलेलं आहे, अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि तेही छान मिक्सरमध्ये फिरवून छान पीठ तयार करून घेतलं आहे. पीठ 10 ते 15 मिनिटं मीठ टाकून आपण भिजायला ठेवणार आहोत. पण यासोबत खाण्यासाठी रताळ्याची भाजी करतोय. त्यासाठी तूप टाकले 2 चमचे, जिरे टाकलेत, हिरवी मिरची टाकलेली 2 आणि शिवाय आपण रताळी शिजवून कापून घेतलेली आहे. त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे, साखर थोडी घातलेली आहे आणि वाफवून घेतलेलं आहे. शिवाय यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळलेला आहे. आपलं हे उपवासाचं रताळ्याचं चाट किंवा भाजी तयार आहे. आता उपवासाच्या डोस्याबरोबर खाण्यासाठी आपण एक चटणी बनवणार आहोत. त्यासाठी अर्धा कप शेंगदाणा घेतलेला आहे, हिरवी मिरची, आलं घेतलेलं आहे, शिवाय अर्धा कप दही घेतलेलं आहे. त्यात थोडंसं पाणी घालणार आहोत आणि मीठ आणि साखर घालणार आहोत. शिवाय यामध्ये काळी मिरी पूडसुद्धा घालायची, लिंबाचा रस पिळायचा, 2-3 बर्फाचे तुकडे टाकायचे आणि चटणी छान फिरवून घ्यायची. तुमच्याकडे जिरे चालत असतील तर याला फोडणी देणार आहोत. तूप घालायचं, जिरे आणि हिरवी मिरचीची फोडणी देणार आहोत. आपला आता इन्स्टंट कुरकुरीत डोसा बनवणार आहोत. त्यासाठी आपण तवा ग्रीस करून घेणार आहोत तुपाने आणि आपण पीठ पसरवून घेणार आहोत. जसं आपण साध्या डोशाचं पीठ पसरवतो त्याच पद्धतीने डोसा पसरवून घेणार आहोत आणि कुरकुरीत असा डोसा भाजून घेणार आहोत. तयार आहे आपला इन्स्टंट कुरकुरीत डोसा. पूर्ण व्हिडिओ यूट्यूबवरती आहे.